तर आपण इथं सिंपल यूट्यूब मॅनोमीटर वरचा प्रॉब्लेम बघत आहोत फ्लुइड मेकॅनिक्स मधला. द राईट लिम ऑफ द सिंपल यूट्यूब मॅनोमीटर. तर हा प्रॉब्लेम मध्ये सिंपल यूट्यूब मॅनोमीटर म्हटलंय, त्यामुळे आपण डायग्राम ड्रॉ करताना अशा प्रकारे सर्कल आणि ह्या प्रकारे एक यूट्यूब दाखवणार आहोत. आता ही जी यूट्यूब आहे याच्यामध्ये हा गेज प्रेशर साठी आहे का व्हॅक्यूम प्रेशर साठी आहे हे पण आपण चेक करणार आहोत. तर पूर्ण आपण हे डिस्क्रिप्शन वाचलं तर कुठेही व्हॅक्यूम वर्ड नाही, याचा अर्थ हा गेज प्रेशर साठी प्रॉब्लेम विचारलेला आहे. मग गेज प्रेशर साठी जर प्रॉब्लेम असेल तर आपण काय करतो, इथं डॉटेड लाईन काढतो, त्याला आपण म्हणतो डेटम लाईन. आणि ह्याच्या सर्टन हाईट वर आपण मर्क्युरी लेवल किंवा एक वेगळं लिक्विड दाखवतो. तर मॅनोमीटर मध्ये हे लिक्विड असतंय आणि त्याची जी हाईट आहे ती H2 न दाखवतो, प्लस सेंटर ऑफ द पाईप जे आहे, हे जो ऍक्सिस आहे ह्याच्यापासून ते डेटम लाईन पर्यंतचा डिस्टन्स H1 न दाखवतो. तर आपल्याला कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत ते आपण बघूया. कंटेनिंग मर्क्युरी इज ओपन टू द ऍटमॉस्फिअर. तर राईट लिम जे आहे ते ऍटमॉस्फिअरला ओपन आहे. तर आहे का, तर ही राईट लिम आहे आणि ही ऍटमॉस्फिअरला ओपन आहे. while left limb is connected to the pipe. तर ही जी लेफ्ट लिम आहे तर ती ह्या पाईपला, ही काय सर्क्युलर दिसते, ही पाईप आहे, या पाईपला कनेक्ट केलेली. इन विच ए फ्लुइड ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.9 इज फ्लोईंग. म्हणजे ह्या पाईप मधनं 0.9 ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे S1 ची व्हॅल्यू दिलेली आहे आपण, 0.9 इज फ्लोईंग. त्याचबरोबर आपल्याला इथं म्हटलंय की मॅनोमीटर कंटेनिंग मर्क्युरी. तर मॅनोमीटर मध्ये लिक्विड कोणतं आहे, तर त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे S2 आणि डेन्सिटी आहे ρ2. तर आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी माहिती आहे, S2 ची व्हॅल्यू मर्क्युरीची असते 13.6, म्हणजे 13.6 ही व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेली. सेंटर ऑफ द पाईप इज 15 सेंटीमीटर बिलो द लेवल ऑफ मर्क्युरी इन राईट लिम. आता बघा, सेंटर ऑफ पाईप म्हणजे ही काय, सेंटर ऑफ पाईप आहे, is 15 सेंटीमीटर बिलो द लेवल ऑफ मर्क्युरी इन राईट लिम. राईट लिम मध्ये जी मर्क्युरी लेवल आहे ह्या लेवल पेक्षा सेंटर ऑफ पाईप जी आहे ती 15 सेंटीमीटर खाली बिलो आहे. तर हे डायमेन्शन आपल्याला इथं दिले. फाइंड द प्रेशर ऑफ द फ्लुइड. तर आपल्याला इथं काय काढायचंय, प्रेशर काढायचंय. इफ डिफरन्स ऑफ मर्क्युरी लेवल इन अ टू लिम इज 20 सेंटीमीटर. आता मर्क्युरी लेवल इथं आहे आणि लेफ्ट लिम मध्ये आणि राईट लिम मध्ये इथं आहे. तर ही जी टोटल हाईट आहे म्हणजे हा डिफरन्स आहे तो त्यांनी दिलाय 20 सेंटीमीटर. म्हणजे ही H2 ची व्हॅल्यू दिली आपल्याला 20 सेंटीमीटर. तर सेंटीमीटरचं मीटर मध्ये करण्यासाठी आपण 10⁻² न मल्टिप्लाय करतो, तर येईल 0.2 मीटर. आता हाच प्रॉब्लेम आहे, ह्याच्यामध्ये जर आपल्याला प्रेशर हेड म्हणजे H ची व्हॅल्यू काढायची सांगितली असेल तर प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा तोही आपण ह्या प्रॉब्लेम मध्येच बघणार आहोत. आता याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू दिली नाही, तर H1 हे डिस्टन्स दिलेलं नाही. H1 हे डिस्टन्स आपल्याला कसं फाइंड आउट करता येईल, तर H2 म्हणजे ह्या पॉइंट पासून त्या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स आणि हे जे डिस्टन्स आहे हे 15 आहे. म्हणजे आपण H2 मधनं जर हे 15 मायनस केलं, वजा केलं, तर आपल्याला ही H1 व्हॅल्यू मिळेल. त्यामुळे इथं लिहिले 20 वजा 15, 20 मायनस 15 इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. पुन्हा एकदा 5 सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करायला 10⁻² न मल्टिप्लाय करा, आन्सर येईल 0.05 मीटर. आपण जो फॉर्म्युला यूज करणार आहोत प्रेशर फाइंड आउट करायला तो आहे P इज इक्वल टू ρgh. हा फॉर्म्युलांची लिस्ट जी दिली फ्लुइड मेकॅनिक्सच्या प्लेलिस्ट मध्ये त्याच्यामध्ये बघून घ्या. आणि H फाइंड आउट करण्यासाठी S1 H1 S2 H2 अशा प्रकारचा फॉर्म्युला यूज करणार. तर पहिल्यांदा प्रेशर साठी बघूया. प्रेशर फाइंड आउट करायला आपल्याला डेन्सिटी म्हणजे ρ1 ची आणि ρ2 ची व्हॅल्यू काढावी लागते. तर चा फॉर्म्युला काय आहे, ρ इज इक्वल टू S इंटू 1000. मग ρ2 म्हणजे काय मिळेल, ρ2 इज इक्वल टू S2 इंटू 1000. S2 ची व्हॅल्यू बघा 13.6 आहे. आन्सर काय मिळेल 13600. डेन्सिटीचं युनिट असतं kg पर मीटर क्यूब. आता ρ1 ची व्हॅल्यू कशी काढणार, ρ1 इज इक्वल टू, इथं S2 म्हणलं इथं काय असणार आहे S1. S1 आपल्याकडे कोणता आहे 0.9. मग 0.9 इंटू 1000 काय मिळेल 900 kg पर मीटर क्यूब. आता आपल्याला काय करायचंय, तर ह्या मॅनोमीटर साठी फॉर्म्युला पाठ करायचा आहे किंवा बनवायचा आहे. तर मी असं म्हणतो की आपण बनवूया. तर इथे एक मिडल लाईन मी इथे ड्रॉ केलेली. मिडल लाईनच्या ह्या साईडचा जो आहे त्याला आपण म्हणणार राईट साईड
आणि जी मिडल लाईन आहे ह्या साईडला आपण म्हणणार आहे लेफ्ट साईड. तर राईट साईडचं प्रेशर इज इक्वल टू लेफ्ट साईडचं प्रेशर हे आपण घेणार. प्रेशर ॲट लेफ्ट साईड इज इक्वल टू प्रेशर ॲट राईट साईड. आता याच्या लेफ्ट साईडला पाईप मधलं जे प्रेशर आहे ते आहे पी, त्यामुळे पी घेतले. अजून काय प्रेशर आहे तर हा जे हाईट आहे ह्या हाईटच्या इथं असलेलं प्रेशर असणार आहे रो जी एच. कारण प्रेशरचा फॉर्म्युला काय रो जी एच. इथं पी दिला नाही, फक्त हाईट दिली, म्हणजे प्रेशर हेड एवढ्यासाठीच आहे, म्हणजे हाईट दिलेली H1, त्यामुळे आपण वापरणार रो जी एच. डेन्सिटी कोणती रो वन आहे, हाईट किती H1 आहे, म्हणजे रो वन जी H1. ह्या लाईनीच्या ह्या साईडला सगळं संपलंय, म्हणून इक्वल टू साईनच्या आता राईट साईडला घेणार. राईट साईडला काय तर ही हाईट आहे, मग या हाईटसाठी असलेलं प्रेशर किती असणार, पुन्हा एकदा फॉर्म्युला रो जी एच, म्हणजे ह्या साईडचं प्रेशर असेल रो जी एच. आता इथं डेन्सिटी कोणती तर रो टू आहे आणि हाईट किती H2, हाईट किती H2 म्हणजे रो टू जी H2. आता फक्त आपल्याला काय करायचंय थोडंसं सिम्प्लिफिकेशन करायचंय. ही जी रो वन जी H1 व्हॅल्यू प्लस आहे इक्वल टू ह्या इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्यावर काय होणार मायनस होणार. आता ह्या सगळ्यामध्ये रो टू H2 रो वन H1 ह्या व्हॅल्यू आपण काढलेत, H2 H1 रो टू रो वन ह्या सगळ्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. जी ची व्हॅल्यू आहे 9.81. ह्या सगळ्या व्हॅल्यूज इथं टाका. आता ह्या व्हॅल्यू टाकल्यानंतर कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेशन करा. आन्सर मिळेल 26.24 इंटू 10⁻³ तर आपण प्रेशर फाइंड आउट केलेलं आहे, पी ची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केलेली. आता आपल्याला काय म्हटलंय तर एच फाइंड आउट करा सेम प्रॉब्लेम साठी. तर आपण फॉर्म्युला काय करणार, पी इज इक्वल टू रो जी एच. आता इथं रो वन नाही पाहिजे, फक्त रो पाहिजे. रो म्हणजे स्टँडर्ड वॉटर जे आहे स्टँडर्ड लिक्विड त्याची डेन्सिटी. तर इथं काय झालंय रो जी एच असा फॉर्म्युला पाहिजे. इथं रो जी ह्या साईडला घेतल्यानंतर काय होतील पी ला डिवाइड होतील, म्हणून हा फॉर्म्युला तयार झाला एच इज इक्वल टू पी अपॉन रो जी. इथं रो वन नाही रो इंटू जी. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर स्टँडर्ड लिक्विड, मग डेन्सिटी ऑफ वॉटर असतो 1000. पी ची व्हॅल्यू इथं काढलेली आहे 26.24, ती व्हॅल्यू टाका आणि आन्सर फाइंड आउट मिळेल तुम्हाला 2.67 मीटर. आता इथं काय करायचंय 26.24 इंटू 10⁻³ भागिले 1000 भागिले 9.81. तुम्ही असं कॅल्क्युलेटर मध्ये टाकू शकता किंवा 26.24 इंटू 10⁻³ भागिले ब्रॅकेट 1000 इंटू 9.81 ब्रॅकेट कम्प्लीट. आता इक्वल टू साइन प्रेस करा, तुम्हाला परत एकदा सेम आन्सर मिळेल 2.67. आता हाच प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये आपल्याला जर एच फाइंड आउट करायचा असेल तर आपण हाही फॉर्म्युला यूज करू शकतो. प्रेशर ॲट लेफ्ट साइड इज इक्वल टू प्रेशर ॲट राईट साइड. तर आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये कसं होते बघा, पाईप मध्ये जे असणारं प्रेशर आहे त्याच्यापासून तयार झालेलं प्रेशर हेड म्हणजे एच. ह्या हाईट साठी प्रेशर हेड असणार आहे S1 H1. आता ह्या साईडला लेफ्ट साईडला सगळं संपलंय, म्हणून इक्वल टू साइनच्या राईट साईडला बघा प्रेशर काय असेल, प्रेशर हेड असेल ह्या H2 साठी S2 H2. S2 का घेतला तर हे लिक्विड बघा कोणतं आहे S2, आणि इकडे S1 का घेतला तर हा S1 चं लिक्विड आहे H1 साठी, म्हणून S1 H1. आता S1 H1 प्लस आहेत, इकडे घेतल्यावर काय होतील मायनस. मग आता हे सगळे व्हॅल्यूज घ्या. आता S1 आणि S2 ची व्हॅल्यू इथं दिली आहे S1 S2. H2 आणि H1 ची सुद्धा व्हॅल्यू दिलेली आहे, H2 आणि H1 ची व्हॅल्यू दिलेली आहे. ह्या व्हॅल्यूज टाका, तुम्हाला आन्सर मिळेल 2.67. सेमच आन्सर इथं मिळते. फक्त लक्षात ठेवा की इथं रो वन नाही, इथं रो आहे. रो याचा अर्थ डेन्सिटी ऑफ वॉटर स्टँडर्ड लिक्विड.